खूप दिवसानंतर डोंगरावर चढतोय, त्याच्यामुळं मग थोडीशी काळजी घ्यावी लागेल मला. पायाखालून सटकणारे दगड वगैरे, छोटे छोटे खडे, त्याची पण मला काळजी घ्यावी लागेल. आणि मग चला तर सुरुवात करूया आपण चढायला वडवळ बेटावर, ज्याचं नाव आहे संजीवनी बेट. आपण पायथ्याशी आलेलो आहेत. तुम्ही पाहू शकता खूप उंच आहे, कमीत कमी जमिनीपासून याची 700-800 फूट हाईट असेल. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवण्यासाठी मी इथं आलेलो आहे. हे तुम्हाला बघा दिसत आहेत, खूप मोठे मोठे लाल लाल पत्थर. हे ज्वालामुखीपासून बनलेले पत्थर आहेत आणि हे कदाचित डोंगरावरून ओरघळत तुटून इथं खाली आले असतील. तुम्ही पाहू शकता, पहा किती मोठे मोठे दगड आहेत. हे पूर्ण वरून वरच्या साईडनं ओरघळत गोरंगळत खाली आलेले आहेत आणि हे इथे येऊन जमा झालेले आहेत, कारण खाली हे नाही आहे त्यांना जाण्यासाठी. तर आपण आता वर जाणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती उंच आहे, तिथपर्यंत जाणार आहोत. तर चला मग स्टार्ट करूयात. मित्र, आपण कुठेही ट्रॅकिंग करते वेळेस ना एक लक्षात ठेवायला हवं की आपल्यासोबत पाणी सोबत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपले शूज आणि आपले जे काही लागणाऱ्या वस्तू आहेत ते आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. कारण जर ट्रॅकिंग करून वर गेल्यानंतर पाण्याचा प्रॉब्लेम जर क्रिएट झाला असेल तर मग तुम्हाला पाणी वगैरे त्या ठिकाणी मिळणार नाही आणि डिहायड्रेशन होईल, तुमचा गळा सुकेल पूर्ण. आणि त्यानुसार मग तुम्हाला पाणी सोबत ठेवणं खूप गरजेचं आहे. हे काळजी नक्की घ्यायची आहे. हो, हे बघा आपल्याला काय सापडलेलं आहे. हे एक पंख आहे. आपण पाहू शकता की हे आय थिंक एका घारीचं पंख असेल. इथं पाहायला मिळतात घारी. आणखीन खूप वर जायचं आहे आपल्याला. चला तर याला आपण सोबत ठेवू. ट्रॅकिंग करते वेळेस हे पण लक्षात घ्यायचं आहे की तिथल्या प्राण्यांशी वगैरे माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे की त्या ठिकाणी कुठले प्राणी आढळतात आणि ते आपल्यासाठी किती हानिकारक ठरू शकतात. हे गाईज, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. इथं पाहू शकता तुम्ही, हे पाहिलं तर हे एक प्राण्यांची संडास आहे, पॉटी आहे. तुम्ही पाहू शकता हे आय थिंक कोल्ह्याची किंवा वेगळ्या दुसऱ्या सशाची वगैरे पॉटी असू शकते, पण ॲक्च्युली हे तर कोल्ह्याचीच आहे. मी सांगू शकतो एवढ्या डोंगरामध्ये कोल्हे वगैरे इतर प्राणी राहतातच. म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की काही प्राणी पण आहेत जे आता की लपून बसले असतील, जे रात्री बाहेर निघतात. त्याला आपण निशाचर म्हणतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आणखीन खूप काय पाहायला मिळणार आहे. रस्ता पार करते वेळेस हे पण लक्षात ठेवायचे की रस्त्यामध्ये येणारे साप किंवा विंचू यांचे पण लक्षात ठेवायचे. विषारी साप त्या एरियामध्ये असतील, तसं तर विषारी साप आढळतातच आपल्या एरियामध्ये आणि विषारी विंचू पण असतात. त्यांच्यापासून आपल्याला कुठलीच इजा नाही होणार आहे. आम्ही वर आलेलो आहेत आणि वर आल्यानंतर तुम्हाला कसा नजारा दिसतोय हे आम्ही दाखवतोय. लक्षात घ्यायचं आहे की या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे ट्रॅकिंग करण्यासाठी आणि पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही वस्तूला आपण हात लावायचा नाही आहे. फ्रेंड्स, तुम्हाला मी दाखवतो की आपण आतापर्यंत खूप उंच आलेले आहेत आणि इथं रस्ता पण ब्लॉक झालेला आहे. दोन्ही साईडला रस्ता ब्लॉक आहे. इथं रस्ता संपलेला आहे. हे रस्ता तर जस्ट इथल्या गावकऱ्यांनी, शेळ्या वगैरे मेंढ्या राखणाऱ्या लोकांनी किंवा जनावरं राखणाऱ्या लोकांनी हा रस्ता केलेला आहे, किंवा इथे राहणाऱ्या रानडुकरांनी. तर मी तुम्हाला दाखवतोय की आपण किती उंचीवर आलेलो आहेत. जस्ट कॅमेरा तुम्ही पाहू शकता. हे ॲज आपण जिथं पोहोचले आहे त्या सेकंडचं लोकेशन. खूप उंचीवर आलेलो आहेत आपण. आपण एवढं उंच चढून ह्या मार्गे आलेलो आहेत. पहा, कुठल्याच प्रकारचा रस्ता दिसत नाही आहे इकडे. इथे सर्व रस्ते ब्लॉक झालेले आहेत आणि एक मात्र रस्ता दिसतोय मला की एक वडाचं झाड आहे या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता. वेट अ सेकंड. ओके, हे वडाचं झाड आहे आणि हे असंच डोंगराच्या पायथ्याशी, म्हणजे सॉरी, इथे जे दगड आहेत जिथं डोंगर संपतो
त्याच्या कॉर्नरला ते झाड दगडामधून आलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय बा. जरा मी आणखीन क्लोज जाऊन दाखवेन. आम्ही इथे येऊन अडकलेलो आहेत आता. इथे येऊन याच्या पुढं कुठंच रस्ता नाही सापडत आहे. तर मग आम्ही छोट्याशा एक झाड आहे त्या झाडावरून वर चढण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण त्या झाडाच्या मुळा ह्या जमिनीपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि ते झाडाच्या फांद्या या डोंगराच्या वर गेलेल्या आहेत. तर तिथून आम्हाला रस्ता मिळेलच. मित्र, कुठलीही गोष्ट पूर्ण पाहणी करूनच करायला हवी. आजूबाजूला कुठला विषारी प्राणी तर नाही आहे किंवा काही दुसरं काही अपघाती असं काही होईल आपल्यासोबत अशा वस्तू जर साईडला असतील तर कृपया तिथून तुम्ही दूर जाणंही गरजेचं आहे. आणि पाहू शकता तुम्ही की हे असं भयंकर ठिकाण आहे की या ठिकाणी भयंकर प्राणी पण असू शकतात. आपण इथं पोहोचलेलो आहेत ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की एक वडाचं झाड आहे आणि आपल्याला या ठिकाणून आता तिथंपर्यंत जायचं आहे. तुम्ही पाहू शकता की मुळी आहेत, झाडांच्या मुळ्या पार पूर्ण जमिनीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर तिथून आपल्याला वर जायचं आहे, फांद्याने वर जायचं आहे. तर मग आता एकच पर्याय आहे, दुसरी कोणतं कुठून जाण्यासारख्या वाट नाहीच आहे. आणि तुम्ही पाहू शकता प्राण्यांनी राहण्यासाठी घरं केलेले आहेत या ठिकाणी. काही पक्ष्यांसाठीचे घरं पण दिसत आहेत मला इथे. तर आपण जाऊयात. चला तर मग आपण वडापासून वर जाऊयात. ठीक आहे.